आज जालन्यामध्ये धनगर समाजाचा विराट मोर्चा होता आणि धनगर समाजाचे विविध पक्षाचे नेते राजघराण्याचे वर्ष आपण या मोर्चामध्ये पाहिले। अशातच माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युपी प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट सक्षमताई संघ आहे। काय सांगाल तुम्ही या मोर्चाबद्दल आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल? माझं असं मत आहे की राज्यकर्त्यांनी ही गोष्ट गंभीर घेतली पाहिजे। खरं तर मला दुःख होतं हे सांगताना, मी मराठवाड्याचीच आहे, धाराशिवचीच आहे, हे सगळे जिल्हे माझ्या जवळचेच आहे। मराठवाडा एक वेगळे टेरिटरी आहे की काय मला अलीकडे वाटायला लागलं, कारण ज्या पद्धतीने हे वातावरण महाराष्ट्रामध्ये घुसमुसत आहे त्याला कोण हवा देत आहे हे देवेंद्रजींना एकदा विचारलं पाहिजे। केंद्र सरकार ते सत्तेत आहे, ते माझे शत्रू नाही, मायबाप सरकार आहेत म्हणून त्यांना विचारतोय, दुसरे कोणी असते तर त्यांनाही विचारलंच असतं। माझं असं मत आहे की जो धनगर समाज गेली 70-75 वर्ष म्हणतोय की आमची एसटीची अंमलबजावणी मान्य करा, आम्हाला नव्यानं आरक्षण घालू नका, आमची एसटीची जी अंमलबजावणी आहे ती तुम्ही पूर्ण करा, हे प्रस्ताव महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे का नाही पाठवत आहे? मध्यंतरी खूप सारे खासदारांनी, म्हणजे मी विशाल पाटलांचं नाव घेईन, सुप्रियाजी सुळेंचं नाव घेईन, त्या ठिकाणी मध्यंतरी त्या शिवसेनेच्या काही आमदारांनी खासदारांनी प्रश्न मांडला, तर स्पीकर कडून लोकसभेचे असं उत्तर आलं की राज्य सरकारने आमच्याकडे हा प्रस्ताव पाठवला नाही। मग एकाला एक एकाला दुसरा नाही असं का करता तुम्ही? राज्य सरकार सगळ्यांचं आहे ना, सगळ्यांना सारखं वागवा ना। चौथीची ट्रीटमेंट धनगर समाजाला कशासाठी आहे हा माझा सवाल आहे। आणि जे दीपक भाऊ बोराडे एक सामान्य धनगर समाजाचा तरुण आहे, ते कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही तरी राजकीय करण्याचे कार्यकर्ते हे मी काय लपवणार नाही, परंतु ते अतिशय निष्प्रभ वृत्तीने, त्यागी वृत्तीने ते माणूस उपोषण करतायत। केंद्र राज्य सरकारचं मिनिस्टरने येऊ नये हा भेदभाव कशासाठी, कशामुळे? या व्यक्तीची साधी दखल घेऊ नये। माझं असं मत आहे राज्यकर्ते जे आहेत चौथीच्या भूमिकेमध्ये आहेत, ते काही झालेत की काय आणि मंत्रा कोण कान भरते हे जरा बघितलं पाहिजे आणि योग्य जाब या राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे। धनगर समाज सुसंस्कृती आहे आणि आक्रमकी आहे, त्यांच्याकडे अहिल्यादेवींची शालीनता, सुसंस्कृतपणा आणि राजे मल्हार होळकरांचा बाण आहे, हे राज्यकर्त्यांनी विसरू नये। आणि म्हणून दीपक भाऊ बोराडेंना मी समर्थन, पाठिंबा आणि सामील होण्यासाठी, मी समर्थन द्या एवढी मी मोठी नाही, मी साधी कार्यकर्ता आहे, मी या लढ्यात सहभागी व्हायला आले। तमाम धनगर समाजाच्या माझे जे बांधव इथं आज आलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मोर्चात आलेलो आहोत। आम्ही पाठिंबा देतो, नुसती पाठिंबा नाही, येणाऱ्या काळामध्ये जर धनगर समाज आक्रमक झाला, रस्त्यावर उतरला तर याची पूर्णपणे नैतिक जबाबदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे। आज इथं आमचे बंधू माननीय होळकर महाराज इथं आलेले आहेत, तर मला असं वाटतं त्यांनी चांगल्या पद्धतीने ते संबोधन केलं, दीपक भाऊंनी सगळ्यांना केलं। जनता ही सामान्य माणसाच्या भावना चांगल्या असतील, त्यांना असं वाटतं की दीपक भाऊ आमचा प्रतिनिधित्व करतोय। जे दऱ्याखोऱ्यातले धनगर आहेत, जे पठारावरचे आहेत, जे मेंढ्या चारतायत, ते आज लोक आहेत। चहू बाजूनी जालना एकदम पिवळं झालेलं आहे, पिवळं वादळ आलंय की काय असं वाटतं। तर हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हार होळकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राची गरिमा सगळ्यांनी जपली पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सारखा न्याय दिला पाहिजे। त्यांनी काही होऊ नये, चांगल्या माणसाला वनवासात पाठवायचं नाही, त्याला गादीवर बसायचे, असले धंदे बंद करावे हा माझा देवेंद्रजींना सांगितलं। तुम्ही राजकीय पक्षाचे पण याच्या अगोदर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची सत्ता होती, तेव्हाही त्यांनी धनगर समाजाचं आरक्षण दिलं, त्याच्याबद्दल काय सांगतात? पूर्वीपासून खूप दिवसापासून धनगर समाजाची व्यथा येईल, तर त्यांनी तो विषय हाताळला त्यावेळेस मी आपल्याला सांगू इच्छिते, हे मी बिलकुल अमान्य नाही करणार की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये माननीय पवार साहेब असतील, युपीए गव्हर्नमेंट असेल, जे सोनिया गांधी त्याच्या चेअरपर्सन होत्या, 2004 ते 2014 केंद्रामध्ये सत्ता होती, त्याही अगोदर सत्ता होती, परंतु सत्ता सातत्याने आलटून पालटून सरवायची होती आणि एसटीची अंमलबजावणीसाठी कदाचित केंद्र सरकारने जी पावलं उचलायला हवी होती ती उचलली नाहीत। ह्याच्यासाठी मी कोणालाही असं म्हणणार नाही की हे दोषी आहेत आणि हे दोषी नाही आहेत। माझं असं मत आहे की धनगर समाजाची अंमलबजावणीसाठी सगळ्या पक्षांनी,
सर्व पक्षीय पक्षांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज मी तो कुठल्या पक्षाला नावं ठेवायला आलेली नाही किंवा कोणाला टार्गेट करायला आलेलं नाही. कोणीही सरकार मायबाप असेल, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या ही आमची मागणी. याच्यानंतर दीपक भाऊंनी जो निर्णय लढा उभा केलेला आहे, त्याच्यानंतर त्यांचे जे निर्णय होईल त्याच्यासोबत तुम्ही राहा. दीपक भाऊंनी धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे. मला वाटतं ही 100% रास्त मागणी आहे आणि ह्या मागणीला माझा भविष्यात सुद्धा पाठिंबा आहे. तर ह्यावर जेव्हा सक्षम आहे सरकार त्यांनी आपले मत दिले. तुम्ही लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.